मी मुंबईमध्ये 1986 पासून या ठिकाणी येतोय आणि 30-35 वर्षापासून या आकाशवाणीच्या कॅन्टीन मध्ये आम्ही लंच किंवा जेवण त्या ठिकाणी घेत असतो. काल रात्री सुद्धा मी नेहमीप्रमाणे माझ्या रुटीन वेळेवर 10 वाजता एक 2 चपाती, डाळ आणि राईस याची मी ऑर्डर त्या ठिकाणी दिली आणि ऑर्डर आल्यानंतर मी एक घास खाल्ल्याबरोबर मला वाटलं की काहीतरी याच्यामध्ये गडबड आहे आणि दुसरा जेवणाचा घास घेतल्याबरोबर मला वोमिटिंग त्या ठिकाणी झाली आणि वोमिटिंग झाल्याबरोबर मी आहे तशा अवस्थेमध्ये कॅन्टीन मध्ये आलो आणि त्या कॅन्टीन वाल्याला मी विचारलं की बाबा तुम्हाला जेवायला कोणी दिलं, त्या लोकांना जरा बोलवा. त्यांनी त्या लोकांना बोलवलं, मी त्यांना त्याच्यातला मी स्मेल दाखवला आणि स्मेल दाखवल्यानंतर तो म्हणतो हे बहुत गंदा आहे. मग मी मॅनेजरला बोलवलं, त्याला दाखवलं. जेवणारी 8 लोक होती त्यांना दाखवलं. सगळ्यांनी सांगितलं की हे निकृष्ट नाही, हे सडलेलं कुजलेलं जेवण आहे आणि त्याच्यामुळे ती त्या ठिकाणची प्रतिक्रिया माझी त्या ठिकाणी झाली. यापूर्वी या कॅन्टीन मध्ये 15-15 दिवसाआधीचं नॉनव्हेज द्यायचं, अंडी 15-15 दिवसाची, 4-4-5-5 दिवसाच्या भाज्या. या संदर्भात मी एमडी कडे तक्रार केली, मी फूड अँड ड्रग्ज विभागाला तक्रार दिली. इव्हन त्या मालकाला समजेल त्या भाषेत समजून सांगितलं, मराठी सांगितलं, हिंदी सांगितलं, इंग्लिश सांगितलं आणि शेवटी हात जोडून सांगितलं की कृपा करून महाराष्ट्रातल्या लोकांच्या जीवाशी खेळू नका, आमदाराच्या जीवनाशी खेळू नका. आणि या कॅन्टीन मध्ये आज जर आपण विचार केला तर दिवसाला अधिवेशनाच्या काळात 10,000 ग्रामीण भागातले अधिकारी असतील, कर्मचारी असतील, शेतकरी असतील, पक्षाचे कार्यकर्ते असतील, हे येतात आणि शासकीय कॅन्टीन आहे म्हणून आपल्याला जेवण स्वस्तात मिळेल या भावने त्या ठिकाणी जातात. पण जो कॅन्टीनचा मालक आहे त्याला 30 वर्षापासून सारखा कंत्राट मॅनेज करून दिला जातो. कोण्या अधिकाऱ्यांचे साठोलोट आहे हे मला सांगता येणार नाही, पण त्याची मुजरी एवढी वाढली की कोणाच्या ताटामध्ये चिपकिली निघते, कुठे उंदीर निघतो, त्याच्या किचन मध्ये पाहिला तर तिथे थांबा वाटत नाही, कोणाच्या याच्यामध्ये कॉक्रोच निघतात. आणि आज मी जे काय काल घटना घडली याच्यानंतर सोशल मीडियावर किंवा मला फोन करून प्रत्येक जण सांगून राहिला की आमच्यासोबत या ठिकाणी असं घडलेलं आहे. पत्रकार देखील सांगतात की इथं जेवण चांगलं करायला मिळत नाही आणि त्याच्यामुळे ही माझी कालची रिॲक्शन जी शिवसेनेच्या स्टाईलमध्ये होती. आज काही उभाटाच्या संजय राऊतने माझ्यावर टीका करायचा प्रयत्न केला की ही यांची दादागिरी आहे. पण 10 वर्षापूर्वी राजन बिचारे ज्या वेळा दिल्लीमध्येच्या कॅन्टीन मध्ये त्यांना जेवायला चांगलं मिळालं नव्हतं तेव्हा त्यांनी तिथला कॅन्टीन मधला जो वेटर होता त्याच्या तोंडामध्ये पोळी कोंबून त्याला मारलं होतं. तेव्हा या संजय राऊतला त्याच्या दिसलं नव्हतं का? म्हणजे तुमच्या सोबत झालं तर तुम्ही काय प्रतिक्रिया दिली तर ती चांगली आणि आम्ही काय रिॲक्ट झालो तर आम्ही त्या ठिकाणी दादागिरी केली. ही जी दुटप्पी भूमिका आज या उभाटाची आहे तर त्याची काही मी पर्वा करत नाही. मला केलेल्या गोष्टीचा काही याच्यामध्ये अजिबात पश्चाताप नाही. मी विधान भवनामध्ये आज अध्यक्ष महोदयांनी जर मला परवानगी दिली तर हे निकृष्ट सडलेलं जेवलेलं कुंजलेलं जेवण मी इन्फॉर्मेशन पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये जर अध्यक्ष महोदयांनी परमिशन दिली तर मी हा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आहार समितीचे अध्यक्ष आहेत. मी आताच नरहरी झिरवळ साहेबांना भेटून आलो, त्यांना सांगितलं की याच्यावर आपण कारवाई करा. त्यांनी सांगितलं की यापूर्वी मी 3 महिन्याआधी 2-3 महिन्यापूर्वी याचा टेस्ट घेतला पण आतापर्यंत रिपोर्ट आला नाही. अशा प्रकारे जर रिपोर्ट अधिकाऱ्याकडे येत नसेल तर हे आपल्या सगळ्या लोकांच्या जीवनाशी खेळणं आहे. रात्री त्या समितीचे चेअरमन त्यांना देखील मी फोन केला, एमडीला मी त्या ठिकाणी फोन केला आणि ही सगळी व्यथा ही त्या ठिकाणी मी मांडली. आणि आज महाराष्ट्रभर ज्या प्रतिक्रिया उमटून आल्या की हे जे या ठिकाणी जेवण मिळतं हे निकृष्ट दर्जाचं आहे आणि याच्यावर कारवाई झाली पाहिजे, तशा प्रकारची मागणी मी करणार आहे. सगळं बरोबर आहे पण त्यांना मारहाण करणं हे कितपत योग्य आहे? मारहाण करणं कितपत योग्य आहे? ज्या वेळेला हात जोडून विनंती करून सगळ्या भाषेत सांगून जर वारंवार त्या चुका करत असतील तर माझी शिवसेनेची स्टाईल हीच आहे. ते आमदार आहेत, आमदार जरी असतो तुम्ही माणूस आहे, आमदार जरी आला तरी माणूस आहे आणि जर कोणी माझ्या जीवाशी खेळत असेल तर मला माझ्या जीवन रक्षणाचा मला पूर्णपणे अधिकार व्यक्ती कोण आहे तो मला मराठी अमराठीच्या वादात जायचं नाही, पण मला वाटतं साऊथ इंडियन लोकांकडे हा कचरा नेहमी सारखा पाहून आलो. देखिए जब कोई मुझे पॉइजन खिला रहा हो तो मैं इसकी पूजा करूंगा. बाला साहब ने ये नहीं सिखाया हमको. बाला साहब ने हमको सिखाया कि अगर कोई आंख पर आता है तो उसके साथ में मिट जाए. इसलिए हमारी जो रिएक्शन थी वो उस टाइप की. लेकिन संजय राउत ने कहा है कि जिस प्रकार से आपने नहीं. संजय राउत को पूछिए कि राजन बिचार ने क्या किया था 10 साल पहले दिल्ली में, जब एक वेटर ने उनको रोटी खाना परोसा था
वो खाना ठीक नहीं था, तो उसके मुंह में रोटी मार के वो खासदार ने उनके उठा के उनको मारा था। जब संजय राउत कहाँ गए थे? हा. आणि ज्या वेटरच्या तोंडामध्ये त्याने पोळी कोंबली होती त्या मुस्लिम समाजाला रोजा होता, त्याचा रोजा तुम्ही तोडला होता, त्याच्या तोंडामध्ये अन्न पोचून. मी तर काही असं केलं नाही. मी त्या समितीच्या अध्यक्षाला पण रात्री फोन केला की तुम्ही फक्त केवळ आमदारच नाही, त्या कॅन्टीन मध्ये येणारा प्रत्येक कोणी असो, तो पत्रकार महोदय असतील, आमदार असतील, अधिकारी कर्मचारी पक्ष कार्यकर्ता, या संदर्भात या लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे. कॅन्टीनच्या किचनची पाहणी केली, आज काय करणार आहात? आता तुम्ही सगळं जगासमोर एवढं मीडियाने आणलं की प्रशासनाने स्वतः जाऊन या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे.